गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. प्रकरण तिसरं आज सुरू होत आहे आणि त्या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे पंचकोश विवेक. मागच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला महाभूत विवेकाचा विचार सांगितला आणि ही सगळी पाचही विवेक प्रकरणं जी आहेत ती आपल्याला समजून घेताना हळूहळू आपण सूक्ष्म अवस्थेत येणार आहोत. स्थूल रूपाने आपल्याला ही पाच महाभूतांचा विचार सांगताना ही पाच महाभूत जन्माला आली, काही काळ टिकतील आणि कालांतराने जातील. आता त्याहून सूक्ष्म विचार जो आहे तो पंचकोशाचा विचार आहे. पंचकोशाचा आणि चार देहांचा संबंध आहे. म्हणजे आपल्या स्थूल शरीराशी, सूक्ष्म शरीराशी, कारण शरीराशी आणि महाकारण शरीराशी त्याचा संबंध आहे. अशा पद्धतीने हे पाच कोश आपल्या पुढे येणार आहेत आणि या पाच कोशांच्या निमित्ताने आपल्याला साधन विचार समजून घ्यावा लागणार आहे. साधन विचार समजावून घेताना इथे माझ्या श्री गुरूंनी लिहिलेलं आहे की देहाच्या निरासा पाविजया ठाया. विचार साधनेचा विचार हा मुख्य विचार असल्यामुळे या पंचकोश विवेकामध्ये सुद्धा विचाराने हे पाच कोश म्हणजे मी नाही हा विचार आपल्याला करायचा आहे. आणि ही पाच कोशांची भाषा समजावून घेताना या चार देहांचा आणि या पाच कोशांचा संबंध जोडलेला आहे. आणि तो संबंध असा आहे की चार देह इज इक्वल टू पाच कोश अशा पद्धतीने जोडलेला आहे. आणि तो त्या कोशांचा किंवा त्या चारही देहांचा बाध केला असता मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळतं. आणखीन एक तुकाराम महाराजांचं वचन आहे, जववरी नाही निरसिला देह तोवरी हे जन संसारिक. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, जोपर्यंत या चार देहांचा निराश होत नाही तोपर्यंत मी संसारिक आहे. म्हणजे मी देह सत्यत्व, जगत सत्यत्व, वेद सत्यत्व, संघ भ्रांतीचा मालक आहे हा विचार त्यांनी माझ्या पुढे मांडलेला आहे. म्हणून या चार देहांचा निराश हा विचार आपल्याला पूर्णपणे आणि व्यवस्थितपणे करावा लागेल किंवा पाच कोशांचा विचार आहे. पुन्हा या चार देहांसंबंधी समर्थांचं सुद्धा म्हणणं आहे, चारी देह निरसावे साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणावे अनन्य भक्त. त्यांनी या चार देहांच्या निरासाचा संबंध या अनन्य भक्ताशी लावलेला आहे. मला जर अनन्य भक्त व्हायचं असेल, अनन्य शब्दाचा अर्थ अन्य नाही ते अनन्य. म्हणून इथे अन्य शब्दामध्ये दुसरेपणा किंवा दोनपणा असा विचार येतो. पण अनन्यता जी आहे त्या चारही देहांचं निरसन जेव्हा होईल तेव्हा मात्र मी अनन्य भक्त होण्याची व्यवस्था आहे. मुख्य मुद्दा आहे त्या चार देहांच्या पलीकडे असलेलं जे आत्मतत्व आहे ते मी आहे या स्वरूपात मला कळालं पाहिजे. म्हणून इथे या चार देहांचा निराश हा विचाराने करता येतो. आणि पुन्हा या पाच कोशांचा विचार करताना या चार देहांबरोबर जो संबंध आहे तो करावा. त्याचं कारण आहे, आपल्याला जी प्रणाली सोपी वाटते त्याचा विचार करावा आणि कोणत्या तरी एका प्रणालीनुसार, मुख्य पाच कोशांच्या प्रणालीनुसार तरी किंवा या चार देहांच्या प्रणालीनुसार तरी आपण हे शरीर माझं मिथ्या आहे आणि शरीर शब्दाचा अर्थ म्हणला की स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण अशा पद्धतीने जर पाच कोश मिथ्या ठरले तर या पाच कोशात दडून बसलेला, जणू काही दडून बसलेला जो आत्मा ते माझं स्वरूप आहे हे मला कळण्याची व्यवस्था तयार होते. म्हणून इथे या पाच कोशांच्या निमित्ताने एक ध्यानाचाही विचार इथे मांडलेला आहे. आणि तो विचार करण्याचं कारण एक असं आहे की ध्यानामध्ये या पाच कोशांचा विचार लीन पद्धतीने होतो. आणि या पाच कोश लीन झाले असता मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. आणि त्या आनंदाचा अनुभव आल्यानंतर आत्मस्वरूपाविषयी असलेली जी असंभावना आहे की हे आत्मतत्व खरोखरीच आहे काय आणि ते असलं तर मी आहे काय, अशा संदर्भातले सगळे जे विचार आहेत, म्हणजे ज्या असंभावना आहेत, संशय आहेत, ते दूर होण्याची व्यवस्था तयार होते. म्हणून आत्मस्वरूपाला या पंचकोशांचा विचार करते वेळी गव्हरगुप्त अशी एक भाषा बोललेली आहे. आत्मा गव्हरगुप्त आहे आणि गव्हरगुप्त याचा अर्थ पाच कोशांच्या गुहेत लपलेला आहे. आणि त्या पाच कोशांच्या गुहेत लपलेला जो आत्मा आहे तो मी आहे हा विचार मला करायचा आहे. वास्तवात आत्मा लपून राहणं शक्य नाहीये. वास्तवात त्याचंच स्वरूप सगळीकडे अत्यंत प्रसन्नतेने आपल्या पुढे येत असतं. पण त्या
अज्ञानामुळे, म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे मला ते स्वरूप कळत नाही. आणि ते कळत नाही त्याचं कारणच आहे माझी अंतःकरण वृत्ती या 5 कोशांमध्ये अडकून पडलेली असते. आणि ज्या दिवशी मी ती अडकून पडलेली अंतःकरण वृत्ती दूर करेन त्या 5 कोशांमधून, त्या त्या दिवशी मला माझ्या आनंदाचा ठेवा येण्याची व्यवस्था आहे, हा मुख्य विचार आपल्या पुढे आहे. आता पंचकोश सांगण्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिला श्लोक असं सांगतो, 5 कोश समजावून घेतले असता जे ब्रह्म त्यांच्या आत जडू दडून राहिले आहे त्या ब्रह्माचे ज्ञान होणे शक्य होते, म्हणून 5 कोशांचे विवेचन केले जात आहे. आता इथे 5 कोशांचं विवेचन केलं जात आहे आणि त्या 5 कोशांमध्ये जणू काही दडून बसलेला जो आत्मा आहे तो मी आहे हे मला कळलं पाहिजे. आणि इथे एक दहराकाश हा शब्द आलेला आहे आणि दहराकाश हा शब्द हठयोगामध्ये बोलला जातो आणि त्या दहराकाशाचा अर्थ असा आहे हृदयस्थ आकाश. आणि हृदयस्थ आकाश या शब्दाचा अर्थ, हृदय शब्दाचा अर्थ अंतःकरण असा होतो. त्या अंतःकरणात असलेलं जे आकाश आहे त्याला दहराकाश म्हणतात. आणि मग असं जे काय लपलेलं तत्व आहे 5 कोशांमध्ये, ते लपलेलं तत्व मी आहे. या दहराकाशात जणू काही लपलेलं तत्व मी आहे, अशा पद्धतीने जो विचार आहे तो केवळ या पंचकोशाचा विचार आहे. आणि त्या पंचकोशांची कल्पना एका गुहेप्रमाणे केलेली आहे. आणि मग त्या गुहेत आपल्याला हळूहळू शिरायचं आहे. म्हणजे या शब्दाचा अर्थ त्या गुहेत जे जणू काही तत्व दडलेलं आहे ते तत्व मला समजून घ्यायचं आहे, हा मुख्य विचार आहे. दुसरा श्लोक असं सांगतो की त्या 5 कोशांचा जो विचार आहे ते 5 कोश कोणते आहेत त्याची नावं आपल्याला ते सांगतो. दुसरा श्लोक, स्थूल देहाच्या आत प्राण, प्राणमय कोश, प्राणाच्या आत मनोमय कोश, मनाच्या आत बुद्धिमय कोश व बुद्धीच्या आत भोगता म्हणजे आनंदमय कोश, अशी गुहेची रचना म्हणजे परंपरा आहे. आता इथे या गुहेची रचना सांगायला सुरुवात केलेली आहे. सर्वात आउटर जे काय किंवा बाह्य जे तत्व आहे ते अन्नमय कोशाचं आहे. म्हणजे हा जो स्थूल देहाचा अस्थिमांसाचं जे शरीर आहे त्याला मात्र अन्नमय कोश असं म्हणतात. त्याच्या आतमध्ये प्राणमय कोश आहे. आता आपण तत्वविवेकाचा विचार करताना पाहिलेला आहे की प्राणांच्या साह्याने या शरीराची हालचाल होते आणि असा जो प्राणमय कोश आहे तो या शरीराची हालचाल घडवून आणतो, तो या सर्व अवयवांना ऊर्जा देतो. तो प्राणमय कोश या अन्नमय कोशाच्या आत आहे. पुन्हा आता त्याच्या पुढे आणखी आत गेले आणि मग ते मनोमय कोशाची भाषा बोलतायत आणि त्या प्राणमय कोशाच्या आतमध्ये हा मनोमय कोश आहे. मन हे वायू तत्वाचं बनलेलं आहे, हाही विचार आपल्याला मागच्या दुसऱ्या महाभूत विवेकाच्या निमित्ताने आपण केलेला आहे. तोही विचार आपल्याला इथे समजून घ्यावा लागेल. आता या मनोमय कोशाच्या आतमध्ये बुद्धिमय कोश आहे की त्या बुद्धीच्या साह्याने मात्र आपण निर्णय घेत असतो. त्या बुद्धिमय कोशाला सुद्धा विज्ञानमय कोश असंही म्हणतात. आणि मग सर्वाच्या आतमध्ये, बुद्धीच्या आतमध्ये तो आनंदमय कोश आहे. अशी ही गुहेची एक रचना आहे. आणि ती रचना आपल्याला समजून घेताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा विवेक प्रकरणाचा विचार आहे आणि विवेक प्रकरणामध्ये विवेक असं सांगतो की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे. म्हणजे याचा अर्थ या जगताच्या मध्ये असलेलं हे जे माझं शरीर आहे ते सुद्धा मिथ्या आहे आणि या शरीराच्या आत असलेले जे काय आणखीन उर्वरित 4 कोश आहेत ते सुद्धा मिथ्या आहेत, म्हणजे कल्पित आहेत. मिथ्या शब्दाचा अर्थ कल्पित आहे. मग त्याला सत्ता कोणाची, तर त्याला सत्ता आत्मस्वरूपाची आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपाची आहे. आणि ते ब्रह्म मी आहे हा या 5 कोशांना, 5 कोशांचा विचार करून घेण्यातला मुख्य अर्थ आहे. म्हणून इथे काय आहे, हे सगळे जे काय एकात एक असलेले जे कोश आहेत ते मला समजून घ्यावे लागतील. प्रत्येक कोशाची काही वैशिष्ट्ये आहेत ती समजून घ्यावी लागतील आणि ती वैशिष्ट्ये समजून घेतल्यानंतर त्या कोशांचा बाध कसा करता येतो हा विचार आपल्याला मुख्य प्रामुख्याने करायचा आहे. आता तिसरा जो श्लोकाखालचं विवरण आहे ते श्लोकाखालचं विवरण थेट साधनेला विचार करणारं सांगणार आहे. स्थूल देह किंवा अन्नमय कोश मी असणे शक्य नाही. कारण या 5 कोशांचा निरास ही मुख्य भूमिका, ही या पंचकोशाच्या तिसऱ्या प्रकरणाचा विचार आहे. ती मुख्य भूमिका आहे. इथे कुठेही नमनाला घडाभर तेल घालवलेलं नाहीये, थेट विषयाला प्रारंभ केलेला आहे. आपल्यालाही असाच विचार करण्याची गरज असते.
की जेव्हा जेव्हा आत्मस्वरूपाच्या ऐक्याचा विचार करायची वेळ येते तेव्हा तेव्हा नाही नाहीचा जो विचार आहे तो अध्यारोपातला विचार असतो आणि त्या निमित्ताने मला बाध करण्याची जी काय सिस्टीम आहे ती कळून घेता येते. ज्या दिवशी माझा या 5 कोशांचा बाध होईल त्या दिवशी मी कोण आहे हे कळून घेण्याची एक व्यवस्था अंतःकरणात तयार करता येते. म्हणून इथे अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह मी नाही हा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्याचा विचार करताना अर्थ असा सांगताय, पिता अन्न खातो, त्या अन्नाने तयार झालेल्या वीर्यापासून शरीर जन्माला येते व अन्न खाऊनच वाढते. अशा रीतीने अन्नमय कोश आहे. आत्मा देह असणे शक्य नाही, कारण देह जन्मापूर्वी व मरणानंतर नसतो. आता इथे अन्नाचा संबंध या अन्नमय कोशाशी जोडलेला आहे आणि त्या अन्नापासूनच हा अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर हे वाढत जातं. त्या अन्नावरच ते जगतं आणि त्या अन्नातूनच त्याचा जन्म होतो. याचा अर्थ अन्नाच्या सत्तेवर म्हणजे तेच अन्न आपण खातो आणि त्या निमित्ताने आपलं स्थूल शरीर हे पुढे संपन्न होतं आणि त्यातून जे काय प्रजा निर्माण होते त्याचा विचारही मांडलेला आहे. पण मुख्य विचार इथे असा आहे की तो अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर मी असणे शक्य नाही. आणि मी असणे शक्य नाही हे जर समजून घ्यायचं असेल तर देहाच्या पूर्वी आणि देहानंतर म्हणून देहाच्या असताना सुद्धा म्हणजे देहाच्या अस्तित्वात असताना सुद्धा आत्मतत्व आहे. तीनही काळात आत्मतत्व आहे. पण हा देह मात्र कधीतरी नव्हता. तो एकेकाळी जन्माला आला, काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. आणि सतत मी जगावं अशी जर माझ्या अंतःकरणातली भूमिका असेल तर ही जी काय मूळ प्रेरणा आहे ती कुठून आली याचा विचार करावा लागेल. आणि ती मूळ प्रेरणा मला माझ्या आत्मस्वरूपापासून आलेली आहे हा सुद्धा कल्पित विचार आहे हे समजून घ्यावं. म्हणून इथे काय आहे एकच विचार आपल्याला करायची गरज आहे की हा अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर हे अन्नापासून बनलेलं असतं आणि देह म्हणजे आत्मा नाही. आता देह म्हणजे आत्मा नाही असा जर विचार मला करायचा असेल तर देहाचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालू नये. आत्मस्वरूप हे असतची असे ते तीनही काळात आहे आणि देहाचं असणं मात्र हे कधीतरी आहे आणि काही काळ आहे. अशा रीतीने देहाचा जन्म त्याची स्थिती आणि त्याचा नाश बोलता येतो. आपल्याला लक्षात घ्या की कधीतरी आपण कैलासवासी होणार आहोत हा विचार करावा लागेल. शरीराच्या निमित्ताने मी कैलासवासी होईल पण आत्मदृष्टीने मी मात्र केवळ आहे आहे आणि आहे हा विचार जर आपल्याला लक्षात घेतला तर मग काय आहे मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करता येईल. कारण जो अस्तित्व रूपाने असलेला आत्मतत्व आहे म्हणजे याचंच अस्तित्व निरपेक्ष अस्तित्व कायम आहे आहे आणि आहे या स्वरूपात आहे ते माझं स्वरूप असेल तर मग मी देहाचं अस्तित्व आत्मस्वरूपावर घालू नये. कारण या अन्नमय कोशातनं आपल्याला जो विचार आपल्या पुढे जो येतो त्यावेळी मी माझ्या शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे असा जेव्हा विचार करतो आणि त्या निमित्ताने जगतो. मला काही आजार झाला तर माझी अंतःकरण वृत्ती ही खट्टू होते म्हणजे दुःखी होते आणि मला काही माझं शरीर बरं वाटलं फार छान मला चालता येते बोलता येते असं वाटलं तर मग मला काय वाटतं बरं वाटतं. पण माझं हे स्वरूप आहे काय हा विचार करावा लागतो. कारण देह हा विकारवान आहे. देहाला 6 विकार आहे. या अन्नमय कोशाला 6 विकार आहेत की अस्ति जायते वर्धते आणि शेवटी अपक्षीयतेकडनं म्रियतेपर्यंतचा जो प्रवास आहे तो या अन्नमय कोशाचा आहे. म्हणून स्थूल देहावर असलेलं जे माझं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचा भ्रम मला माझ्या अंतःकरणातनं काढावा लागेल. ज्या दिवशी मी माझ्या अंतःकरणातनं हा भ्रम काढेल त्या दिवशी मी खऱ्या माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळलं पाहिजे म्हणजे कळून जाईल. म्हणून हे विचाररूपी ध्यान आहे की जेव्हा मी आनंदाचा ठेवा आहे हे मला कळून घ्यायचं असतं तेव्हा मला ही नको असलेली देहाची जी काय भाषा आहे म्हणजे देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे ही जी काय भ्रामक भाषा आहे तिला सोडून द्यावं लागेल. आणि ती सोडल्याशिवाय मी आनंदाचा ठेवा आत्मरूप आहे हे मला कळण्याची व्यवस्था नाही. म्हणून मी शरीर आहे का माझं शरीर आहे हा विचार करावा लागेल. जेव्हा माझं डोकं दुखत असतं तेव्हा मी म्हणतो माझं डोकं दुखतंय याचा अर्थ मी शरीराहून वेगळा आहे. माझा शर्ट माझं मन माझं शरीर अशा पद्धतीने मी बोलतो म्हणजे शरीर जर माझ्यापेक्षा वेगळा असेल तर या स्थूल शरीराचे धर्म आत्मस्वरूपावर घालता कामा नये. आणि ज्या दिवशी मी हे सगळं बंद करीन त्या दिवशी मी तुकाराम महाराजांच्या योग्यतेचा होईल म्हणजे आत्मस्वरूप दृष्टीने. मी संतपदाचा विचार बोलत नाहीये. आत्मदृष्टीने मग तुकाराम महाराज म्हणतात देह जावो अथवा रावो
पांडुरंगी दृढ भावो. आता इथे पांडुरंग हा आत्मरूप शब्द आहे. आत्मरूप पांडुरंगाच्या चरणी जर माझी अंतःकरण वृत्ती स्थिर झाली, तर मग मी आनंदाचा ठेवा आहे. म्हणजेच काय आहे, या देहाचं जे काय मला भीती, मरणाची भीती, हा जो काय सगळा विचार आहे, तो माझ्या अंतःकरणातनं निघून जाईल. पण देहाच्या मरणाची भीती माझ्या अंतःकरणातनं गेल्याशिवाय, म्हणजे मी निर्भय झाल्याशिवाय, मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होणार कसा? म्हणून देहाच्या निरासा पावी जया ठाया, किंवा जववरी नाही निरसिला देह, तोवरी हे जन संसारिक. ही भाषा आपल्याला समजून घ्यावी लागेल. आता शिवाय आणखीन एक पुढे मुद्दा मांडतायत, तो मात्र पूर्व पक्षाशी निगडित असलेला विचार आहे. तो 4थ्या श्लोकातला विचार असं सांगतो, स्थूल देहालाच आत्मा मानले तर चालू जन्मात पूर्वी तो नव्हता, मग चालू जन्म तरी त्याला मिळाला कसा? पुढील जन्मही मिळणार नाही, मग चालू जन्मात त्याने केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात भोगता येणार नाही, भोगावे लागणार नाही. मुख्य विचारधारा समजावून घेताना या श्लोकाची स्थूल देहालाच आत्मा म्हणणाऱ्यांचं जे मत आहे ते आपल्याला खोडून काढायचं. स्थूल देह म्हणजे आत्मा असा जर विचार केला तर त्या स्थूल देहाबरोबर आत्मा येतो आणि या स्थूल शरीराबरोबर आत्मा जातो. म्हणजे या अन्नमय कोशाबरोबर आत्मा या जन्माला येतो आणि या अन्नमय कोशाबरोबर आत्मा जातो. अशा पद्धतीने हे काय चार्वाक लोकांचं जे मत आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. ते कसं चुकीचं आहे हा विचारही आपल्याला करावा लागेल आणि चुकीच्या मताचा पाठपुरावा न करता त्यानंतर मिळणारं जे माझं होकारार्थी वेदांत मत आहे किंवा उत्तर मीमांसेचं जे मत आहे ते माझ्या अंतःकरणात साठवून ठेवायचं. ज्यावेळी ते मी साठवील त्यावेळी मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करू शकेन. म्हणून इथे काय आहे, हे जेव्हा आपण हे देह जन्माला येणं आणि त्याबरोबर आत्मा येणं ही जेव्हा भूमिका मांडली जाते त्यावेळी ते पुनर्जन्माचा विचार मात्र बाजूला ठेवतात. त्यांचं म्हणणंच असं आहे, खाओ पिओ मजा करो आणि हा शेवटचाच जन्म असल्यामुळे आता आपल्याला पुनर्जन्म नाही. मग त्याला विचारलं की तुला हा आत्ता चालू देह मिळाला आहे तो काय पद्धतीने मिळाला आहे? कारण वेदांत मतामध्ये 2 विचार मांडले गेलेले आहेत. एक कृतविप्रणाश हा एक दोषाचा विचार केलेला आहे किंवा अकृत अभ्यागमाचा विचारही केलेला आहे. आता कृतविप्रणाश या शब्दाचा अर्थ आहे केलेल्या कर्माचा फलभोगा वाचून नाश होणे शक्य नाही. आता मी जे या जन्मात कर्म करत आहे आणि ते सगळं कर्म जर मीपणा केलेला असेल म्हणजे विशेषत्वाने मी अंतःकरणात ठेवून केलेलं असेल तर ते कर्म भोगण्यासाठी समजा मी मध्ये मेलो तर मला पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागेल. जन्म घ्यावा लागे वासने संगे हा संतांचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, जेव्हा हे चार्वाक मत स्वीकारलं जातं तेव्हा केलेल्या कर्माचा फलभोगा वाचून नाश होणे शक्य नाही हा विचार बाजूला पडतो. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की देहाचा जन्म झाला हा शेवटचा जन्म असल्यामुळे तो गेल्यानंतर काही भागच उरलेला नाही. मग प्रत्येक वेळी ते काय म्हणतात, म्हणजे म्हणायचं त्यांचा भाग असाच सिद्ध होतो की त्या देहाबरोबर आत्मा येतो आणि त्या देहाबरोबर आत्मा जातो. म्हणजेच काय प्रत्येक वेळी आत्मा जन्म घेतो काय? तर वास्तवात आत्मा जन्मरहित असून अजर अजर अमर अशी जी आत्मस्वरूपाची व्याख्या आहे त्याला तुकडा पाडणार त्या विचाराला म्हणूया बाजूला करणारं जे काय विवेचन आहे ते केवळ या चार्वाक मताचं आहे आणि ते मत त्याज्य आहे. म्हणून इथे पुनर्जन्माचा विचार करताना दुसरा एक विचार आहे तो कर्मासंबंधीचा अकृत अभ्यागम दोष न केलेल्या कर्माचं फळ मिळणे शक्य नाही असे जे काय विचार आहे. आता मी एखादं कर्म केलंच नसेल तर त्याचं फळ मिळणं शक्य नाही, पण मी एखादं कर्म केलं असेल तर त्याचं कर्म मिळाल्या वाचून राहणार नाही. म्हणजेच याचा अर्थ केलेल्या कर्माचा फलभोग हा मला मिळणारच आहे. म्हणजे याच पद्धतीने जेव्हा पुनर्जन्माचा विचार श्रुतीत मांडला जातो तेव्हा मात्र आपल्याला हे लक्षात येत नाही आणि या कर्मातनच आपण आपलं प्रारब्ध घडवलेलं असतं. काही जण श्रीमंत दिसतात, काही जण दरिद्री दिसतात. असं कारण काय? ही डिस्पॅरिटी जी काय आहे या जगामध्ये ती कितीतरी पद्धतीने आपल्या पुढे दिसते. एखाद्या गरीबाला जर का पैसा पुरवला आणि श्रीमंत केलं तरी सुद्धा तो गरीब होऊन जातो. काहीतरी त्याला नाद लागतात, काहीतरी त्याच्या अंतरंगात धोरणं तयार होतात आणि त्यानिमित्ताने तो गरीबही झालेला दिसतो. मग हे प्रारब्ध कर्म आलं कुठून? म्हणजे मी केलेल्या कर्माचंच फळ आहे हा विचार आहे. म्हणजे मागच्या जन्मात मी अशी काहीतरी कृती केलेली आहे की त्यामुळे मला या जन्मामध्ये काही
शुभ कर्माची फळं मला शुभ मिळतात, म्हणजे सुखदायक मिळतात, आणि काही अशुभ कर्माची फळं मलाही दुःखदायकपणे माझ्या पुढे येतात. म्हणून इथे काय आहे, या स्थूल देहालाच आत्मा म्हणणाऱ्यांचं जे मत आहे ते आपल्याला त्याज्य ठरवावं लागेल. आणि त्या मतातनं जोपर्यंत मी बाजूला पडत नाही तोपर्यंत मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करता येत नाही. म्हणून इथे आपल्याला हे चार्वाक मत जे आहे ते स्वीकारता येणार नाही. मला केलेल्या कर्माचं फळ मिळणारच आहे, ते या जन्मात तरी भोगावं लागेल, नाही तर पुढील जन्मात तरी भोगावं लागेल. पण हे जर मला नको असेल तर मी पण जाणून त्यागावे. मुख्य विचार काय आहे, तो मीपणाचा जो विशेषत्वाने अंतःकरणातला विचार आहे, मी आहे म्हणून या सगळं माझ्या घरातल्या लोकांचं चाललेलं आहे, असे जे काय आणखीन काही विचार असतील विशेषत्वानी, ते सगळे विचार देहासंबंधी असो मनासंबंधी असो, ते सगळे विचार माझ्या अंतःकरणातनं सोडून दिले पाहिजेत. म्हणूनच हरिओम तत्सत रामकृष्ण हरी ही म्हणण्याची पद्धत आहे. त्याचं कारणच असं आहे, तिथे मीपणाचा अहंकार, मीपणाचा पुंज हा बाहेर टाकण्याची व्यवस्था तयार होते. पुढे आता 5वा श्लोक जो आहे तो एकूण स्थूल देह किंवा अन्नमय कोश अचेतन असून आत्म्याहून भिन्न आहे, म्हणून त्याला आत्म्यापासून वेगळा करा. अन्नमय कोशाला म्हणजे स्थूल शरीराला वेगळा करा, ही 5व्या श्लोकाची भूमिका आहे. आणि ती माझी मांडते, सर्व शरीरात व्यापून असलेलं, सर्व शरीरात हा अचेतन भिन्न आहे. आणि हा आधीच्या श्लोकाचा विचार पूर्ण झाला आणि पुढील प्राणमय कोश अशाच पद्धतीने आपल्या पुढे मांडतायत. आणि तो प्राणमय कोशाचा विचार असं सांगतायत, सर्व शरीरात व्यापून राहिलेला वायू शरीराला ऊर्जा पुरवून इंद्रियांना कार्यक्षम करतो. हा वायूच प्राणमय कोश जाणावा, हाही अचेतन असल्याने आत्मा नाही. आता हा जो प्राणमय कोश आहे तो प्राणमय कोश 5 प्राण व 5 कर्मेंद्रिये अशा पद्धतीने तो तयार होतो. मग हे प्राण शब्दाचा अर्थ ऊर्जा असा आहे, एनर्जी असा आहे. संपूर्ण शरीरभर प्राण व्यापून आहे, संपूर्ण शरीरभर प्राण नावाची ऊर्जा आहे, असा सगळा विचार करावा लागेल. पण हा जो प्राणमय कोश आहे तो मुळातच जड अचेतन आहे, हा विचार आपल्याला करायला पाहिजे. कारण प्राण जर का जलतत्वाचे असतील तर जलतत्व जड अचेतन आहे असा विचार आपल्याला करावा लागेल. पण काय होतं, हे प्राण जे आहेत ते चिदाभासाच्या साह्याने जणू काही ऍक्टिव्हेट होतात आणि तो प्राण जणू काही चेतन वाटतो. आणि मग मी असं म्हणतो, समजा मला तहान लागली की मग मला पाणी मिळालं की मग माझा प्राण कसा झाला, शांत झाला, अशी भाषा बोलली जाते. किंवा तहान जर का लागली आणि पाणी मिळालं नाही तर तहानेने जीव माझा व्याकुळ झाला, माझे प्राण व्याकुळ झाले, अशा पद्धतीने बोलला जातो. पण इथे हे प्राण नावाचं तत्व जे आहे ते मात्र आपण गाढ झोपी गेलो तरी चालू असतं, हा विचार मात्र आपल्याला करावा लागेल. म्हणून या शरीरासारखे आणिक यंत्र नाही, अशी समर्थांची भाषा आहे. आणि ती भाषा जर समजावून घ्यायची असेल तर या शरीराची सर्व हालचाल ती यंत्रवतपणे तो व्यवस्थितपणे चालवतो. हृदयाचं कार्य आहे ते, हृदय म्हणजे फिजिकल हृदय, मी आता अंतःकरण हा शब्द बोलत नाही, तर फिजिकल हृदय किंवा किडनी किंवा आणखीन काही जे काही शरीरातील अवयव आहेत त्या सर्वांना तो ऊर्जा पुरवतो. त्या सर्वांकडनं हा प्राण सगळं ते कार्य करून घेतो. या शब्दाचा अर्थ प्राण त्यांना सहाय्यभूत असतो असा त्याचा विचार करावा. म्हणून इथे काय आहे, प्राण हा जड अचेतन आहे, तो त्या चिदाभासामुळे जणू काही आत्मस्वरूपाच्या सत्तेवर चेतन होतो, पण वास्तवात तो जड अचेतन असल्यामुळे प्राणमय कोश सुद्धा अन्नमय कोशासारखाच जड अचेतन आहे, म्हणून त्याला आत्म्यापासून वेगळा करावा. आता आत्म्यापासून वेगळा करायचा या शब्दाचा अर्थ त्या प्राणांची हालचाल जिथं आहे तिथं ती हालचाल होते आणि ती कार्यक्षमतेने जिथं होते त्या वेळी ती इंद्रिय कार्यक्षम राहतात. आता कानांमध्ये 60व्या 70व्या वर्षी प्राणांची हालचाल थोडीशी मंद होऊन जाते आणि मंद झाल्यामुळे कानाला ऐकू येत नाही. तसंच डोळ्यांना कमी दिसतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की प्राण नावाचं तत्व जे आहे ते तिथं जरा अकार्यक्षम आहे. अकार्यक्षम आहे या शब्दाचा अर्थ ज्या प्रमाणात तिथे ती सगळी जीवनसत्व किंवा जे काय विचार आहेत, विषय आहेत ज्याचे त्याचे, ते तिथं त्याला शरीरातनं तिथपर्यंत मिळत नाहीये. पण हे सगळं जे काय पुरवण्याचं काम आहे, पुरवठ्याचं जे काम आहे ते सगळं प्राणांच्या साह्याने होतं. पण प्राण मात्र जड अचेतन आहेत. आपण काही वेळा असंही बोलतो, त्याने प्राणांची बाजी लावली.
शरीराच्या निमित्ताने बोलताना देशभक्त लोक असतात, त्याने प्राणांची बाजी लावली किंवा त्याने प्राणांची आहुती दिली, म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा जीव गेला. देशरक्षण करताना ते अजरामर झाले असं आपण बोलतो. अशा पद्धतीने प्राणांचा विचार आहे. ते प्राण जड अचेतन आहेत, म्हणून ते प्राण सुद्धा मिथ्या आहेत. आणि त्या मिथ्या प्राणांच्या साह्याने ते प्राण जोपर्यंत अत्यंत कार्यक्षमतेने काम करतात, तोपर्यंत मी माझ्या अभ्यासाची व्यवस्था करेन. जोपर्यंत डोळे माझे चांगले आहेत, तोपर्यंत वाचन पूर्ण करून घ्यावं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या गोष्टी जोपर्यंत कार्यक्षम आहेत, तोपर्यंत साधन विचार जो आहे तो समजून घेऊन त्याच्या ऍप्लिकेशनचा विचार केला पाहिजे. आता पुढचा जो विचार आहे तो मनोमय कोशाचा आहे. मनोमय कोश आत्मा नाही हा विचार करायची गरज आहे. आणि तो सांगताना हा 6वा श्लोक असं म्हणतो, जो देहाला मी समजतो, घर वगैरे माझे समजतो, तो कामादिकांनी भ्रमिष्ट झालेला मनोमय कोश आत्मा नाही. म्हणून या कामादिकांचा जो विचार आहे किंवा देहाला मी समजण्याचा जो विचार आहे, घराला मी समजण्याचा जो विचार आहे, तो भ्रामक विचार आहे. पण असं समजतो मी, आणि ते समजल्यामुळे माझं अस्तित्व त्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे असा विचार अंतःकरणात तयार होतो. आणि त्या निमित्ताने हा जो मनोमय कोश आहे तो मला गोलगोल फिरवतो. गोलगोल फिरवतो या शब्दाचा अर्थ तो मला या भ्रमात फिरवतो. आणि मग हे भ्रमात फिरणं जे आहे ते कसं आहे, तर वास्तवात जे माझं स्वरूप आहे, म्हणजे मी आनंदाचा ठेवा आहे, ते न कळता हे मन संकल्प विकल्प करीत राहतं की मी मन आहे का मी बुद्धी आहे का मी काय आहे. आणि याचे निर्णय काही केल्या लागत नाही. त्याचं कारणच आहे मी माझी बुद्धी संतांना गहाण टाकत नाही. म्हणून जो देहाला मी समजतो, म्हणजे पुन्हा स्थूल देहाला मी समजतो, तो त्या स्थूल देहाच्या अस्तित्वावर जगतो. स्थूल देहाला काही थोडं कमी जास्त झालं की त्याची अंतःकरण वृत्ती कधी सुखी होते आणि कधी दुःखी होते. पण वास्तवात तो आत्मरूप आहे. अशा पद्धतीने माझा देह आहे, म्हणजे मी देहापेक्षा वेगळा असेन तर मी त्यानिमित्ताने सुखी किंवा दुःखी का व्हावं. कारण देहाचा निराशा पावी जया ठाया किंवा देह जावो अथवा राहो, ही जर माझी भूमिका राहिली तर देहाचं अस्तित्व मिटलं तरी माझं अस्तित्व मिटणं शक्य नाहीये. हे विचार पक्के अंतःकरणात राहू शकतात. आणि त्या विचारातनं मी मात्र या देहाचं जेव्हा आजारपण येतं तेव्हा त्या आजारपणामध्ये सुद्धा मी माझी नामसाधना सोडू शकत नाही. मी माझं जे अंतःकरणात आत्मस्वरूपाच्या ऐक्याचे विचार आहेत ते सुद्धा सुटत नाही. अशा पद्धतीने मी सहज आनंदाकडे जाण्याचा विचार करू शकतो. म्हणजे आनंदाचं तत्वज्ञान जे आहे ते माझ्या अंतःकरणात पक्का असलं पाहिजे. पुढे जो आहे, मी घराला माझं समजतो. वास्तवात घर माझ्यापेक्षा वेगळं आहे. आता मी घरात राहतो अशी भूमिका जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा जीव घरात राहतो, आत्मा घरात राहतच नाही. आत्मरूपाने मला घरच नाही. किंवा घराची भाषाच बोलायची असेल तर हे विश्व माझं घर आहे अशी एक कल्पित रूपाने बोललेली भाषा आहे की विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशा पद्धतीने ही घराची व्याख्या आहे ती वास्तवात व्यापकत्वाकडे गेली पाहिजे. पण मी मात्र माझ्या या 4 भिंतींच्या घरालाच माझं घर समजतो, त्याचा अहंकार बाळगतो. तो 500 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट असतो, पण तो पुण्यात आहे, त्याची किंमत एवढी आहे. अशा निमित्ताने मी त्या घराच्या निमित्ताने संपत्तीचाही व्यवहार करतो, पण हे सगळं भ्रमिष्ट आहे. या निमित्ताने मी सुखी होतो आणि दुःखी होतो. सुखरूप होण्याची तर व्यवस्थाच नाही. आणि तिसरं काय आहे, कामादिकांनी भ्रमिष्ट झालेलं, की मन काय आहे, वायू तत्वाचं आहे, तरी सुद्धा ते काय होऊन जातं, कामादिकांमध्ये सतत इच्छांमध्ये ते गुंतलेलं राहतं. आणि अशा पद्धतीने त्या इच्छा विषय भोगाच्या निमित्ताने असतात. आणि समर्थही म्हणतात, विषयजनित जे जे सुख ते ते असे परमदुःख. म्हणून तिथे काय आहे, परमदुःख आहे. आणि हे मन सतत विषय सुखाची ओढ घेत असतं आणि त्या विषय सुखामध्ये रमतं आणि त्या निमित्ताने सुखी किंवा दुःखी होतं. ते विषय जर मला अनुकूल मिळाले तर बरं वाटतं, आणि ते जर विषय मला प्रतिकूल झाले तर मला राग येतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे सगळे गुणधर्म जे आहेत ते मनाच्या ठिकाणी राहतात. आणि या प्रतिकूलतेमध्ये माझे काम, क्रोध वाढतात. आणि मग त्या निमित्ताने माझी अधःपतन होतं, त्या निमित्ताने माझी अधोगती होते. हा मुख्य विचार आपल्यासमोर आला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, आत्मा मात्र अविकारी आहे, त्याच्यावर काही परिणाम होत नाही आणि तो मी आहे. म्हणून मनाच्या निमित्ताने घडलेले जे सगळे व्यवहार आहेत ते मिथ्या व्यवहार आहेत. आणि त्या मिथ्या व्यवहाराच्या निमित्ताने मी सुखी किंवा दुःखी होणं
हे माझं काही काम नाही, कारण मन वायुतत्वाचं आहे, वायुतत्व जड अचेतन आहे, म्हणून मनही जड अचेतन आहे. मग त्यांनी केलेला विचार सुद्धा मिथ्या पदार्थांसंबंधीचा आहे. मग त्या मनाला आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही, पण मनाचा निराश झाला असता मी मात्र आनंदाचा ठेवा होण्याची व्यवस्था आहे. जेव्हा मन म्हणजे मी नाही असा विचार येतो, त्यावेळी तो मनस्थ चिदाभासाचा विचार असतो. नुसतं मन तर जड अचेतन आहेच आहे. म्हणून अशा पद्धतीने यावरून मन आणि आत्मा हे दोन्ही भिन्न आहेत. आत्मा मात्र एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याचं अस्तित्व कायमचं आहे, ते मी आहे. आणि मन मात्र काही वेळा असतं आणि काही वेळा नसतं. जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये अस्पष्ट आहे. मन या शब्दाचा अर्थ अंतःकरण असा घेऊ शकतो. अस्पष्ट आहे आणि झोपेमध्ये तर ते लीन होऊन जातं. म्हणजे याचा अर्थ त्याचं अस्तित्व कधी आहे आणि कधी नाही. पण आत्मा मात्र तत्व एक कायमचं आहे, आहे आणि आहे ते मी आहे. म्हणून माझं जे काय अस्तित्व आहे ते केवळ निरपेक्ष अस्तित्व आहे. म्हणून मनाच्या स्तरावर असलेलं जे अस्तित्व आहे त्याला बाजूला केलं पाहिजे. म्हणजे मनापासून आत्मस्वरूपाला सोडवलं पाहिजे. ज्या दिवशी सोडवेन त्या दिवशी मी आनंदाचा ठेवा होऊन जाईल. आता 7व्या श्लोकाचा जो विचार आहे तो असं सांगतो, विज्ञानमय कोशही मी नाही. आता विज्ञान शब्दाचा अर्थ बुद्धी असा अर्थ होतो. जी चिदाभासासह असलेली बुद्धी गाढ झोपेत लीन होते व जागेपणी नखापासून मस्तकापर्यंत सर्व शरीरभर व्यापून राहते, ती विज्ञानमय कोश या नावाने ओळखली जाणारी बुद्धी आत्मा नाही. आता बुद्धी म्हणजे आत्मा नाही. आता आपण काय करतोय, थोडं थोडं आत आत शिरतोय. म्हणजे आपण अन्नमय कोशाचा विचार केला, तिथून आपण पुन्हा आणखीन आत शिरलो, प्राणमय कोशाचा विचार केला, आता मनोमय कोशाचा विचार करून झाला आणि मग आता बुद्धिमय कोशाचा विचार करतो, म्हणजे विज्ञानमय कोशाचा. मग आता इथे चिदाभासासह असलेली बुद्धी, तो मी मगाशी जो विचार मांडलेला आहे तो मनासह असलेली चिदाभासासह असलेलं मन, चिदाभासासह असलेला प्राण, चिदाभासासह असलेलं स्थूल शरीर, अशा पद्धतीने मांडलेलं आहे. मग ही जी काय बुद्धी जी आहे ती कायम निर्णय घेत असते. मन संकल्प विकल्प करतं आणि बुद्धीला निर्णयाकरता पाठवून देतो. की निश्चयात्मका वृत्ती ही बुद्धीची भाषा आहे. मग निश्चय घेण्याचं काम जे आहे ते बुद्धी करत असतं. मग त्या बुद्धीने निर्णय काय घ्यावेत याचं स्वातंत्र्य या ईश्वराने मला दिलेलं आहे. म्हणून या बुद्धी पलीकडचं असलेलं जे काय सूक्ष्म रूप आहे, म्हणजे माझं जे आत्मस्वरूप आहे ते मला कळून घेण्याची व्यवस्था सुद्धा या बुद्धीच्या साहाय्याने करता येते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान मुख्य मुद्दा आहे. ब्रह्मरूप भावी आपण. म्हणून बुद्धीने जर आत्मज्ञानाकडे जाण्याचा निर्णय केला तर बुद्धी ही आनंदाशी एकरूप होते, म्हणजेच अंतःकरण वृत्ती. कारण का, जीवाची व्याख्या जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब अशा पद्धतीने करावी लागते. पण त्या बुद्धीत पडलेल्या प्रतिबिंबातली बुद्धी जर का शांत झाली तर ती शांत झालेली बुद्धी त्या चिदाभासापासून विलग होते आणि ती विलग झाल्यामुळे चिदाभास हा आत्मस्वरूपाशी एकरूप होतो आणि म्हणे तत्व ते मी या पद्धतीने आपल्या पुढे येतो. म्हणून इथे काय आहे, त्या बुद्धीला शांत करायचंय याचा अर्थ बुद्धीने अचूक निर्णय घ्यायचे. आणि अचूक निर्णय कोणता घ्यायचा आहे तर ते तत्व मी आहे याचा विचार सतत करणं, त्याला म्हणतात अचूक निर्णय. आणि मग जे तत्व मी नाही, मन म्हणजे मी नाही, अन्नमय कोश म्हणजे मी नाही, प्राण म्हणजे मी नाही आणि बुद्धी म्हणजे मी नाही, असा निर्णय करावा लागेल. मग कोणी मला निर्बुद्ध म्हणालं तर राग काय यायचं कारण आहे, पण तसं होत नाही. मला निर्बुद्ध म्हणालं की माझं मात्र तळपायाची आग मस्तकाला फिरते. इतकी सगळी काय मी चिंतनं मांडतो आणि तुम्ही मला निर्बुद्ध म्हणता, याला काय अर्थ आहे? पण वास्तवात मी निर्बुद्ध आहे. आत्मस्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्या ठिकाणी शरीर नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी बुद्धी नाही. मग आत्मस्वरूप जर निर्बुद्ध असेल आणि ते माझं स्वरूप असेल तर मी निर्बुद्ध आहे. मग कोणी निर्बुद्ध आहे मला म्हटलं तर याचा राग येण्याचं काय कारण आहे? पण तसं होत नाही. ज्या अर्थी कोणी मला निर्बुद्ध म्हणतं त्या अर्थी मग काय आहे, माझ्यात काहीतरी न्यूनता आहे असा विचार माझ्या पुढे येतो. म्हणून इथे काय आहे, बुद्धी तेजतत्वाची आहे. आता तेजतत्व हे जे दिसेल त्याला जाळून टाकतं, याचा अर्थ ते स्वच्छ आहे. पण 3 गुणांची भेसळ आहे. सत्वगुणाची आहे, रजोगुणाची आहे आणि तमोगुणाची आहे. तुम्ही म्हणाल सत्वगुणे भगवत भक्ती, तर सत्वगुणाची भेसळ कशी काय? अहो हे 3 गुणही काय आहेत, ते जड अचेतनच आहे.
अष्टधा प्रकृतीमध्ये या 3 गुणांच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे ते जर मला समजून घ्यायचं असेल तर बुद्धीनी सतत निर्णय आत्मस्वरूपाकडे जाण्याचा केलाच पाहिजे. बुद्धीनी सतत चिंतन केलंच पाहिजे. कारण का, ही परमार्थ अभ्यासाची जी काय चिंतनाची व्यवस्था आहे ना, ते एका दिवसाचा विचार नाहीये. ज्यावेळी आम्ही श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक झालो त्यावेळी त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं, परमार्थिक अभ्यास हा पार्ट टाइम जॉब नाहीये. तो तुझ्या जीवनाचं, तुमच्या जीवनाचं अंग झालं पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या जीवनाचं अंग होईल त्या दिवशी तुम्ही वेळ मिळाला की आत्मचिंतन करा. मला साखरे महाराज बोलताना असंच म्हणाले होते की आम्ही आत्मा, ब्रह्म, माया याशिवाय कधी विचारच केला नाही. अशा रीतीने मला त्या चिंतनाचं वेड लागलं पाहिजे. नाहीतर आमचं कसं होतं, सुखाचा काळ आला की आत्मचिंतन आमचं विसरून जातं. आणि ज्या वेळी दुःखाचा काळ आमच्या समोर येतो त्यावेळी मात्र आमचे फोन श्री गुरूंना जातात की आता काय करू. पण माझ्या अंतःकरणामध्ये मी विचारच केलेला नसतो. कारण घटना, परिस्थिती या सतत बदलतच राहणार आहेत हे श्रीगुरु मला सतत सांगत असतात. आणि तुला तुझ्या बुद्धीला निर्णय घ्यावा लागेल की प्रत्येक घटनेमध्ये तू साक्षीत्व करायला शिकला पाहिजेस. प्रत्येक घटनेचं साक्षीत्व करण्याचा निर्णय घेण्याची जी काय भूमिका आहे ती केवळ या बुद्धिमय कोशाची आहे, म्हणजे विज्ञानमय कोशाची आहे. म्हणून बुद्धी ही स्वच्छ आहे. मग गाढ झोपेत बुद्धी मात्र लीन होते. ती जागृतीमध्ये अगदी स्पष्ट असते आणि पुन्हा त्या स्वप्नामध्ये थोडी अस्पष्ट असते. याचा अर्थ तिचं अस्तित्व कधी आहे आणि कधी नाही. मग असं जे काय कधी आहे आणि कधी नाही हे जे काय अस्तित्व आहे ते अस्तित्व मिथ्या अस्तित्व असतं. आणि प्रत्येक मिथ्या अस्तित्वाला सत्य अस्तित्वाचा हा आधार आहे. आणि अशा पद्धतीने अधिष्ठान हा शब्द त्या सत्य स्वरूपाशी तो जोडला जातो आणि ते अधिष्ठान मी आहे. म्हणून बुद्धीने सतत नित्य आणि अनित्याचा विचार केला पाहिजे की आत्मा नित्य आहे, ते माझं स्वरूप आहे आणि हे सगळं पृथ्वीवरील सगळे पदार्थ आहेत ते अनित्य आहे, माझ्या शरीरासह अनित्य आहे. आणि अशा पद्धतीने मी माझ्या शरीरासह अनित्यता सिद्ध करील माझ्या अंतःकरणात. त्या दिवशी मी माझ्या अंतःकरणामध्ये मी माझ्या आनंदाकडे जाण्याची भूमिका पार पाडू शकेल. म्हणून बुद्धीने सतत स्वरूपाकडे जाण्याचा निर्णय घ्यावा. बुद्धीने सतत आत्मविचार करावा. आणि जोपर्यंत मी आत्मविचार माझ्या अंतःकरणामध्ये करत नाही तोपर्यंत काय आहे, मला माझं स्वरूप कळण्याची व्यवस्था नाही. मग ही करता भोगता भ्रांती तयार होते ती बुद्धीच्या स्तरावर. म्हणून कर्तेपणा हा बुद्धीचा धर्म आहे. पण लक्षात घ्या की सामान्य रूपाने असलेला कर्तेपणा आणि विशेषत्वाने असलेला कर्तेपणा हा विचारात घ्यावा लागतो. सामान्य रूपाने असलेला कर्तेपणा जो आहे तो मात्र व्यवहार करण्यासाठी आवश्यक आहे. पण विशेषत्वाने असलेला कर्तेपणा जो आहे तो मी जर काढून टाकला तर मी सहज सामान्यपणे आत्मस्वरूपाकडे जाण्याचा विचार करू शकतो. हा मुख्य विचार या 7व्या श्लोकाचा आहे. पुढे मन व बुद्धी हे अंतःकरणाचेच कार्यानुसार मानलेले भेद असताना दोघांचे वेगळे कोश मानण्याचे कारण काय. आता थोडासा शंकेला सुरुवात झालेली आहे. तो 8वा श्लोक असं सांगतो, अंतःकरण जेव्हा करता होते तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. ते जेव्हा साधन म्हणजे करण होते तेव्हा त्याला मन म्हणतात. आणि ते हे दोन्ही परस्परावलंबी आहेत, म्हणजे आत बाहेर आहे. मनाच्या आत बुद्धी आहे असा तो विचार केलाय. मनोमय कोशाच्या आत बुद्धी आहे. मग मन काय करतं, ते संकल्प विकल्प तयार करतं. मग आता मन हे काय आहे, साधन आहे, इंद्रिय आहे, करण आहे. आणि मग मनाने निर्णय घेतल्यानंतर अंतःकरणाचाच भाग आहे. आता मन काय म्हणतं, आता मात्र इकडे जाऊ का तिकडे जाऊ. मग बुद्धी काय म्हणते, नाही तू आता अभ्यासालाच जा, तू आता काय कर, पंचदशीच्या अभ्यास वर्गाला बस. अशा पद्धतीने बुद्धी सतत निर्णय घेत असते. म्हणून त्या बुद्धीला आपण चांगले निर्णय घेण्याची क्षमता सतत निर्माण केली पाहिजे. जेव्हा देहाचा विचार येतो तेव्हा सूक्ष्म शरीरामध्ये मन बुद्धीचा विचार येऊन जातो. पण जेव्हा कोशांचा विचार करायची वेळ येते त्यावेळी मनोमय कोश आणि बुद्धिमय कोश म्हणजे विज्ञानमय कोश हे वेगळे आहे. म्हणून इथे काय आहे, निर्णय घेण्याचं काम हे बुद्धी करते. म्हणून त्याचे निर्णय सुनियंत्रित असले पाहिजे. बुद्धी जर का अनियंत्रित झाली तर ती देहबुद्धीकडे जाते. मग ती देहबुद्धीकडे गेली की मग ती सुखदुःख भोगायला लावल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथे काय आहे, ते एकमेकांच्या आत आहे. मन बाहेर आहे, त्यानिमित्त त्याच्या मनाने बुद्धी आत आहे. म्हणून ते एकमेकांवर परस्परावलंबी आहे. म्हणजे काय करायचं, मनाने संकल्प विकल्प करायचा आणि संकल्प विकल्प करून त्यांनी
बुद्धीला निर्णय घ्यायला भाग पाडायचं, हे त्याचं काम आहे. म्हणून बुद्धी आत आहे. पण आता काय आहे, आता ही जी काय कृती जी घडते ती केवळ बुद्धीच्या स्तरावर घडते. म्हणजे मुख्य काय विचार आहे की बुद्धी ती इंद्रियांना सांगते की तू असं असं कर. बुद्धीच इंद्रियांना सांगते की तू आत्मविचार कर. आता बुद्धी इंद्रियांना कसं काय सांगते? पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. ती पाहावा विठ्ठल म्हणायला लावणारी बुद्धीच आहे. विठ्ठलाच्या मंदिरातही घेऊन जाणारी बुद्धीच आहे. विठ्ठला संबंधी विचार करायला लावणारी बुद्धीच आहे. म्हणून इथे काय आहे, मनाच्या आत बुद्धी आहे. मग बुद्धी काय आहे, करता आहे. मन फक्त केवळ हे करू का ते करू अशा विचारातलं असतं. त्यातून नंतर पुढे हे निश्चय जे काय असतात ते सगळे त्या बुद्धीचे निर्णय असतात. म्हणून इथे निर्णय घेणारं मन आणि निर्णय घेणारी बुद्धी आणि संकल्प विकल्प करणारं मन ही दोन कार्य वेगळी आहेत. म्हणून त्यांचे दोन कोश वेगळेपणाने सांगितले. बस एवढाच विचार याच्यात आहे. मग आनंदमय कोश म्हणजे भोगता तोही आत्मा नाही. मग आता हा पाचवा जो आनंदमय कोश आहे तोही समजावून सांगताय. एखादी अंतःकरण वृत्ती अंतर्मुख झाली असता तिच्यातील चिदाभासाच्या आनंदात ती हरवून जाते. हे जीवाच्या पुण्याचे फळ आहे. तीच वृत्ती भोग समाप्तीच्या काळी झोपेमध्ये घन अज्ञानात लीन होते. आता हा आनंदाचा विचार जागृतीतला एक मांडलाय आणि एक पुन्हा त्या सुषुप्तीतला एक मांडलाय. आता जागृतीला पुण्याचं फळ आहे. आता पुण्याचा भोग घेताना म्हणजे मला जेव्हा अनुकूल स्थिती निर्माण होते विषय भोगाच्या वेळी, त्यावेळी विषय भोगण्याच्या वेळी अनुकूल स्थिती होते आणि मला तो विषय भोग आवडतो. आणि आवडल्यानंतर पुन्हा त्याचा प्रिय मोद प्रमोद तो विषय माझ्या जवळ आला. त्याचा भोग घेण्याची वृत्ती तयार झाली. भोग घ्यायला मिळाला आणि अंतःकरण वृत्ती शांत झाली. आता अंतःकरण वृत्ती शांत झाली की मग मला आनंदाचा भोग मिळतो. त्या आनंदाचा भोग मिळतो त्या क्षणी मला मात्र त्या आनंदाचा अनुभव येत नाही. पण त्या आनंदाचा भोग भोगून झाल्यानंतर इतका वेळ मी फार आनंदात होतो असा विचार माझ्या अंतःकरणात येतो. मग ती अंतःकरण वृत्ती आहे ती स्वरूपामध्ये हरवून जाते. ती चिदाभासात हरवून जाते. या शब्दाचा अर्थ ती स्वरूपात हरवून जाते. म्हणजे तो चिदाभास त्या स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. पण जेव्हा मात्र एखाद्या वेळी प्रतिकूलता येते तेव्हा मात्र तीच काय आहे, अनुकूल स्थिती बिघडते. म्हणून हे कधी सुखात असणं आणि कधी दुःखात असणं हा काय आहे, पापपुण्याचा खेळ आहे. आणि त्या पापपुण्याच्या खेळामध्ये अनुकूल संवेदना असते तेव्हा ती पुण्याचा तो भाग आहे आणि जेव्हा प्रतिकूल संवेदना असते तेव्हा तो पापाचा विचार आहे. पाप कोणाला नकोच आहे. सर्वांना काय पाहिजे की मला मात्र कायम आनंदच हवा. असं जर का असेल तर मग काय आहे, ती कुटस्थ चैतन्य रूप असलेली जी बुद्धी आहे ती काय होते, म्हणजेच याचा अर्थ जी बुद्धी आनंदाकडे जाण्याचा विचार करते ती बुद्धी शांत होऊन जाते. आणि शांत झाल्याबरोबर त्या आनंदाचा विचार माझ्या अंतःकरणामुळे मध्ये तयार होतो आणि त्या आनंदाचा लाभ मला होतो. पण इथे काय आहे, तसाच विचार सुषुप्तीतही आहे. मग पण सुषुप्तीमध्ये मात्र ती घन अज्ञानात लीन होते आणि दुसऱ्या दिवशी मी म्हणतो मला काही कळत नाही. याचा अर्थ झोप लागणं आणि झोप नाही लागणं हा प्रारब्धाधीन विचार आहे. म्हणून त्या घन अज्ञानामध्ये मी संपन्न होतो आणि त्या घन अज्ञानामध्ये मला काहीच कळत नाही आणि मग मी सकाळी उठल्यावर म्हणतो मला फार छान झोप लागली, मला फार आनंद वाटतो. अशा पद्धतीने काय आहे, ही सुखसंपन्न होते. म्हणजे झोपेच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होते. म्हणजेच याचा अर्थ अंतःकरण वृत्ती शांत झाली पाहिजे. आणि जोपर्यंत अंतःकरण वृत्ती शांत होत नाही तोपर्यंत मला माझ्या आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही. म्हणून जागृतीमध्ये असं पुण्याच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होते आणि झोपेमध्ये ती अंतःकरण वृत्ती घन अज्ञानात शांत होते आणि मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. आता याला म्हणायचं आनंदमय कोश. म्हणून या आनंदमय कोशापासून सुद्धा मी वेगळा आहे. कारण ते जर माझं स्वरूप असतं तर तो आनंद कायमचा आहे. या जागृतीतल्या पुण्याच्या फळाच्या निमित्ताने किंवा या झोपेच्या निमित्ताने मला झालं असतं. पण मी सारखा झोपेत राहत नाही आणि मला जाग आल्याशिवाय राहत नाही. ज्ञानदेवांचं म्हणणंच आहे, साचची पुढती विरा न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून का. म्हणून तुला जाग नसती आली, तुला स्वप्न पडलं नसतं तर तुला मी आनंदरूप आहे म्हणता आलं असतं. पण तसं होत नाही. म्हणून अशा पद्धतीने हा आनंदमय कोश मला अनुकूल सुखामध्ये तो प्राप्त होतो. आता पुढे कारण शब्दामध्ये सांगून 10वा श्लोक असं सांगतात, कधी आहे कधी नाही असं असल्याने हा आनंदमय सुद्धा आत्मरूप नाही.
जो आत्मबिंबाचा आनंद तो अखंड असल्याने आत्मरूप आहे. म्हणून इथे काय आहे, हा आनंदमय कोश कधी आहे आणि कधी नाही. झोप नीट नाही लागली की काय झालं, माझी अंतःकरण वृत्ती शांत होत नाही आणि मी अस्वस्थ होतो. समजा प्रतिकूलता माझ्या अंतःकरणात आली तर आनंदमय कोशापासून मी दूर जातो. मग खरं जे सुख आहे ते काय आहे, तर ते अनुकूल प्रतिकूल रहित आत्मस्वरूपाचं आहे. या आत्मस्वरूपाच्या सत्तेवरच हा आनंदमय कोश कार्यरत होतो. म्हणून आनंदमय कोश म्हणजे आत्मा नाही, हा निर्णय मला करावा लागेल. म्हणून इथे काय आहे, हा सगळा विषय उपभोगाचा जो विचार आहे तो झोपेच्या निमित्ताने असो किंवा जागृतीच्या निमित्ताने असो, ज्या वेळी मला अनुकूलता असते तेव्हा मला आनंद होतो, तेव्हा तो सगळा आनंदमय कोशाचा विचार आहे. पण त्यातून मला बाहेर पडायचं असेल तर मला माझ्या आनंदाचा विचार मला करावा लागेल आणि या आनंदमय कोशाहून आत्मस्वरूपाला वेगळं केलं पाहिजे. ज्या दिवशी वेगळं करीन त्या दिवशी मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे. पुढे आता हा 11वा श्लोक आहे, तो शंका घेणारा आहे. स्थूल देहापासून निद्रा नंदापर्यंत कशातच आत्मा नाही असे तुम्ही म्हणता, पण त्यांच्यापासून वेगळ्या आत्म्याचा कोठेच अनुभव येत नाही. की इथे पाचही जे कोश आहेत ते मी नाही, म्हणजे ते आत्मा नाही असा विचार जेव्हा मांडता, स्थूल देहापासून निद्रानंदापर्यंत जेव्हा तुम्ही कशातच आत्मा नाही असं म्हणता, त्यावेळी या स्थूल देहाकडनं झालेला विचार आहे. स्थूल देह म्हणजे आत्मा नाही, सूक्ष्म देह म्हणजे आत्मा नाही, किंवा अन्नमय कोश म्हणजे आत्मा नाही. पुन्हा आणखीन जो काय कोशांचा विचार आहे म्हणजे आत्मा नाही. मग त्याच्यापासून वेगळा जो आत्माचा अनुभव आहे तो कोठेच येताना दिसत नाही. कारण माझं काय आहे, माझी जित्याची खोड आहे. मी जित्याच्या खोडीत जन्माला येतो आणि जित्याच्या खोडीतच मी मरतो आणि पुन्हा मी जन्म घेतो. याचं कारणच आहे आत्मस्वरूप वेगळेपणाने ज्ञात होत नाही. हा संत श्री गुरूंनी सांगितलेला जो विचार आहे तो मी काही डोक्यात घेत नाही. कारण वेगळेपणाने जाणणं ही माझ्या आयुष्याची खोड आहे. कारण मला माझ्या 5 ज्ञानेंद्रियांवर विश्वास आहे आणि त्यातूनच मला कळलं तर ते ठीक, आणि त्याशिवाय मात्र हे आत्मसुख असतं हा विचारच माझ्या अंतःकरणाला शिवत नाही. म्हणून इथे काय आहे, हा जो कोश अचेतन आहे तर याचं काही स्पष्टीकरण आहे का? म्हणजे याचा अर्थ आत्मस्वरूपाचा अनुभव वेगळेपणाने येत नसून तो एकरूपतेने येतो हा विचार माझ्या अंतःकरणात पक्का असला पाहिजे. आणि तोच विचार उत्तर रूपाने हा 12व्या श्लोकाचा विचार आहे. शंका योग्य आहे, मान्य केलं आम्ही की आत्मस्वरूपाचा अनुभव येत नाही, पण संत श्री गुरूंवर श्रद्धा ठेवायला शिक. निद्रानंदाचा सर्वांना अनुभव येतो, इतर कोशांचाही अनुभव येतो, पण त्याहून दुसरे काहीच अनुभवाला येत नाही. हे सर्व अनुभव ज्याच्या सत्तेवर अनुभवाला येतात त्या आत्मसत्तेला त्याचा विचार कसा टाळता येईल? कारण हे सगळे येणारे जाणारे जर विचार असतील म्हणजे आनंदाचे विचार असतील असं म्हणूया आपण, की प्रत्येक गोष्ट अनुकूल घडली आणि पण तरी सुद्धा ते कायमचं टिकत नाही. म्हणून हे असं 5 ज्ञानेंद्रिय व अंतःकरण यांना जे काय सगळे आनंदाचे किंवा काही अनुभव येत असतील तर ते काही काळ येतात आणि कालांतराने ते जातात. या शब्दाचाच अर्थ आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हे सगळे व्यावहारिक सत्तेतले अनुभव आहे ते पारमार्थिक तत्व आहे, त्याच्या सत्तेवर हे आपल्या समोर येतात. म्हणून इथे काय आहे, आपली बुद्धी विश्लेषणात्मक असली पाहिजे की प्रत्येक वेळी मला हा आनंद मिळतो आहे तर तो आनंद कशाचा आहे? तो वास्तवात आत्मस्वरूपाचाच आनंद आहे, पण मात्र मी तो विषयामुळे मिळाला असा माझ्या अंतःकरणात विचार आहे. म्हणून विषयजनित सुखे सौख्य होणार नाही हा संतांचा विचार मला कळून घेण्याची गरज आहे. आणि तो कळत नाही मग मी माझ्या देहावर, प्राणावर, या सर्वांवर मी मनावर विश्वास ठेवतो, बुद्धीवर विश्वास ठेवतो, बुद्धी चातुर्याने काही गोष्टी बोलतो, तो आनंद होतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने निघून जातो. म्हणून इथे काय आहे की हे सगळे अनुभव जे काय आहेत बुद्धीच्या साह्याने वगैरे वगैरे, हे सगळे आनंदाचे अनुभव कोणाच्या तरी सत्तेवर येत आहेत याचा विचार कधीतरी करावा लागेल. कारण ज्या अर्थी हा आनंद येतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो, याचा अर्थ आनंदाचं उगमस्थान कुठेतरी असलं पाहिजे आणि ते उगमस्थान आपल्याला कळून घ्यावं लागेल. म्हणून इथे काय आहे, मन ज्याच्या सत्तेवर काम करतं त्या मनाला आनंदाचा अनुभव येण्याचं काही कारण नाही, पण ज्याच्या सत्तेवर हा मनाला आनंदाचा अनुभव येतो तो आत्मा मी आहे असा सतत विचार करावा लागेल. म्हणून इथे काय आहे, त्या आत्मस्वरूपाचा म्हणजे आनंदाचा अनुभव येईपर्यंत मी त्या
आनंदाचा अनुभव येईपर्यंत हे मी परत दुसऱ्यांदा बोलतो. मला माझी साधना तयार करावी लागेल आणि सतत विश्लेषणात्मक बुद्धी तयार करावी लागेल. आणि विश्लेषणात्मक मी बुद्धी तयार केली तर माझं आयुष्य बैलासारखं होणार नाही. बैल हा प्राणी आहे. तो प्राणी काय करतो, त्या पखालीतलं पाणी त्या विहिरीतनं बाहेर काढतो आणि त्या शेताला देतो. पण काय आहे, बैल 4 पायाचा आहे, भोग योनीचा आहे, त्याच्या दृष्टीने ठीक आहे. पण मी माझं आयुष्य जर का जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ, नाही तर निर्फळ भूमिवार होय. अशा पद्धतीने मी जर भूमिवार झालो तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून इथे काय आहे, मी पण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊनी अनुभवावे, समाधान ते जाणावे निशंकपणे. म्हणून मला निशंक समाधान जर पाहिजे असेल तर या पाचही कोशांना मी माझ्या अंतःकरणातनं दूर केलं पाहिजे. दूर करायचं या शब्दाचा अर्थ त्यांच्या विचारांमध्ये अडकलेली माझी जी अंतःकरण वृत्ती आहे ती दूर करायची आणि मग मी पण जाणोनी त्यागायचं. मी जो आहे विशेषत्वाने असलेला तो बाजूला करायचा आणि मी कोण आहे याचा सतत विचार करायचा. म्हणून इथे काय आहे, इथे होणाऱ्या ज्ञानाचा जो विचार आहे तो असणाऱ्या ज्ञानाच्या सत्तेवर आहे. तो आत्मस्वरूप आहे, ते मी आहे असा सतत विचार केला तर हा 12वा श्लोक आपल्याला कळू शकतो. मग त्या आत्म्याचं स्वरूप कसं आहे, मग तो आत्म्याचं स्वरूप सांगणारा 13वा श्लोक असं म्हणतो, अनुभव रूप असणे हेच आत्म्याचे स्वरूप असल्यामुळे त्याचा अनुभव घेता येत नाही. त्याहून दुसरा ज्ञाता नाही व त्याहून वेगळे ज्ञान नाही. तो नाहीच म्हणून तो जाणता येत नाही असे नाही. संत ज्ञानदेवांचं वचन फार सुंदर आहे आणि ज्ञानदेवांच्या वचनावर माझा फार अगदी प्रेम आहे. ज्ञातृज्ञेहा विण नुसदेची जे ज्ञान, ज्ञाता ज्ञान नेय या त्रिपुटी विरहित असलेलं जे ज्ञान आहे ते आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. आणि मग ते अनुभव रूप आहे, ते वेगळेपणाने कळणंच शक्य नाही. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. अशा पद्धतीने जे काय आनंदाचं तत्वज्ञान आहे ते मला कळलं पाहिजे. म्हणून इथे काय आहे, आत्मा ज्ञानरूप आहे आणि हे जग मात्र ज्ञाता ज्ञान नेय या स्वरूपात मला कळतं. ज्ञाता म्हणजे जीव, ज्ञान म्हणजे समोरच्या पदार्थांचं झालेलं ज्ञान आणि ज्ञाता ज्ञान आणि नेय, तर नेय शब्दाचा अर्थ आहे समोरचा पदार्थ. अशा पद्धतीने जे काय ज्ञान होतं ते सगळं होणारं ज्ञान असतं आणि त्या प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाला असणाऱ्या ज्ञानाचा टेको आहे आणि ते असणारं आत्मज्ञान मी आहे असा सतत विचार मला करावा लागेल. आणि ज्या दिवशी मी तो विचार करेल त्या दिवशी मी मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून हा अशक्य वाटणारा जो आत्मानुभव आहे तो शक्य होण्याची व्यवस्था ही संत, श्री गुरु आणि या पंचदशिकार म्हणजे या ग्रंथांवर श्रद्धा ठेवूनच पूर्ण होते. मग एखाद्याला इथे वाक्य लिहिले आत्मा नाही म्हणून अनुभव येत नाही असे प्रामाणिकपणे वाटू शकते. पण या वाटण्याला अर्थ काय? मी जेव्हा या ग्रंथाच्या अभ्यासाला बसतो तेव्हा नक्कीच ही गोष्ट पक्की करून बसतो की माझी श्रद्धा पक्की असते की आत्मज्ञान नावाचं तत्व आहे आणि ते माझं स्वरूप आहे. जोपर्यंत त्या आत्मस्वरूपाचा एकरूपतेने अनुभव येत नाही तोपर्यंत मी मात्र अभ्यास करतच राहायचं. तो एक दिवस आल्याशिवाय राहत नाही असं माझ्या श्रीगुरूंचं सांगणं आहे. तू फक्त अभ्यास करीत राहा हे त्यांनी आम्हाला दोघांना सांगितलं होतं. आम्ही अभ्यास करत आहोत. एक दिवशी संतांना अनुभव आहे, माझ्या श्रीगुरूंनाही अनुभव आहे, तो मला काय येणार नाही. अशा पद्धतीने मी जर का आत्मज्ञानाचा विचार केला तर ज्ञाता ज्ञान नेय विरहित म्हणजे त्रिपुटी विरहित असलेलं जे ज्ञान आहे ते मला कळून घेण्याची व्यवस्था तयार करता येते. म्हणून आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक जो आहे पुढील 2 श्लोकात श्रद्धेला तर्काचे पाठबळ देण्यासाठी एक उदाहरण दिले. गोडी हा ज्यांचा गुण असतो त्यांना स्वतःला ती गोडी मिळवण्यासाठी दुसऱ्या कोणाची गोड पदार्थाची गरज नसते. त्यांना गोडी देणारा दुसरा पदार्थच नसतो. आता उदाहरणार्थ साखरेची गोडी. आता ही साखरेची गोडी हा पुढचा श्लोक आहे तो येईलच. पण प्रत्येक पदार्थामध्ये गोडी आहे ती त्या पदार्थाची ती अनुभवगत सिद्धता आहे. म्हणजे त्या पदार्थाची गोडी त्या पदार्थापेक्षा वेगळी नाहीये. तो पदार्थच मुळात गोड आहे, त्याला गोडीसाठी बाहेर जायचंच कशाला. आता मी मुख्य आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेचा ठेवा असल्यामुळे मी आनंदासाठी बाहेर जावंच का? पण मला आनंदासाठी बाहेर जायची गरज पडते त्या अर्थी मला त्याचा आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून इथे काय आहे, इथं गोडी हा त्याचा अंगभूत स्वभाव आहे. मग गोडी काय आहे, ती आत्मस्वरूपाची आहे असा विचार आपल्याला करायची गरज आहे. म्हणून 5 कोश जे आहेत ते अध्यस्त आहेत आणि त्या अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नाही.
म्हणून त्या अध्यस्थाला अधिष्ठानाचा शिवाय सत्ता नसेल तर ते अधिष्ठान मी आहे हा सतत जो विचार करतो तो आत्मस्वरूप होतो. पण इथे मात्र एक शंका अशी येऊ शकते की आत्मा कोणामुळे कळेल, अशी एखाद्या वेळी शंका येईल. आणि मग आत्मा कळण्याची कशी काय व्यवस्था आहे, तो कळून घेण्याची व्यवस्था आहे तो श्री गुरूंमुळे कळतो. पण श्री गुरूंमुळे कळतो असा जो विचार मांडला गेलेला आहे तो अज्ञानाची निवृत्ती होऊन मला कळतो. म्हणून श्री गुरु हे अज्ञानाच्या निवृत्तीसाठी साधन सांगतात. आणि ते अज्ञान निवृत्त करण्यासाठीचा जो काय सगळा विचार आहे तो 5 कोशांचा बाधित करण्याचा विचार आहे. म्हणून देहाच्या निरासा पाविजया ठाया हा विचार आपल्याला करावा लागेल. अशा पद्धतीने आजचं चिंतन हे मी थोडं जास्त वेळ मांडलेलं आहे, तरी मी क्षमा मागतो आणि आज इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. कोणाला शंका आहेत काय? नाहीतर मग आपण लेफ्ट होऊया सगळे. दादा, हा, महाकारण देह कृपया समजावून सांगता का? महाकारण देह म्हणजे ज्ञानरूप आहे. मी आत्मा आहे असं जेव्हा वृत्तीला ज्ञान होतं तेव्हा त्याला महाकारण देहाचं ज्ञान आहे असं म्हणतात. धन्यवाद. छान समजलं. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की आता आपला पंचभूत विवेक पण झाला आणि आता पंचकोशात चाललेलं आहे. तर आपल्याला या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं जर असेल तर सद्गुरूंच्या कृपाचित्राच्या त्या कृपा कटाक्षानं म्हणा आशीर्वादानं आपल्याला या दोन्हीचाही निराश करत करत आत्मतत्वापर्यंत पोहोचायचंय. आणि तो खरा जो शाश्वत आनंद आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि तेच आपलं स्वरूप आहे. असंच याचं थोडस सार रूप घ्यायचं का? हे बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. कारण शेवटी आत्मा जाणण्याचं कुठलंच साधन नाहीये, कारण तो एकमेव अद्वितीय आहे. हो हो. मग आता तो जाणून घेण्याचं साधन नाहीये, तथापि श्री गुरूंना महत्व दिलं गेलेलं आहे. हो, कारण त्यांच्यामुळे मला साधन कसं करायचं हे कळतं आणि त्यामुळे अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणजे पाणी आणि शेवाळ्याचं दृष्टांत आहे. पाणी तयार नाही करायचं, फक्त शेवाळं बाजूला करायचं. 5 कोश ही शेवाळ्यासारखे. ते शेवाळं बाजूला केलं 5 कोशांचं की मी कोण आहे हे कळून आपोआपच येतं. याला युगपत म्हणतात की कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही युगपत आहे. त्याच्यामध्ये लॅग वगैरे कुठेच नाही. युगोपत काय? युगपत म्हणजे त्या क्षणी, तत्क्षणी अशा अर्थ. अच्छा. म्हणजे मध्ये लॅग नाही, सेकंद भर सुद्धा नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंद पण नाही, अशा पद्धतीने. आणि ही वृत्ती शांत केल्यानंच सगळं होणार आहे. अर्थात वृत्ती का अशांत आहे? कारण या 5 कोशांना मी आत्मा म्हणतो. जेव्हा मी त्याच्यावर अस्तित्व आहे असं म्हणतो तेव्हा 5 कोशांना आत्मा म्हटल्यासारखं होतं. वास्तवात ते अनात्म आहे, जड अचेतन आहे. मग जड अचेतनाला मी आत्मा म्हणत असेल तर हा भ्रम आहे. म्हणजे या दिवशी भ्रमातनं सुटका होईल त्या दिवशी मी भ्रमवृत्ती आहे. मग त्यानंतर मग मला आत्मवृत्ती माझ्या अंतःकरणात तयार होईल. मी आत्मा आहे या रूपाने. आणि मग शेवटी मी हा जो आहे तो आत्मस्वरूपामध्ये विलीन होईल आणि मग खऱ्या अर्थाने सहजतेतला आनंद प्रगट होईल. हा इथपर्यंत अभ्यास आहे, बाकी सहज स्थिती म्हणूया आपण. सहज स्थिती आली पाहिजे. ओके, धन्यवाद सर, खूप छान समजलं. ओके.